नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी घरी झटपट असा रवा केक बनवलेला आहे। हा बघा, अगदी मस्त हा रवा केक झालेला आहे। आणि हा रवा केक कसा बनवायचा ते आपण बघून घेऊया। हा बघा फ्रेंड्स, आपला हा रवा केक अगदी मस्त इथे बनवून तयार झालेला आहे। अगदी छान नरम असा हा रवा केक खूपच छान बनलेला आहे। चला तर मग आपण याची झटपट रेसिपी बघून घेऊया। इथे रवा केक बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि ज्या वाटीने रवा घेतला आहे ती अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे। तसेच इथे एक छोटी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, एक वाटी दूध घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे इथे कोको पावडर घेतलेली आहे, अगदी चिमूटभर आपण इथे मीठ घेतलेला आहे आणि इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तसेच इनो घेतलेला आहे। आता सर्वात अगोदर इथे रवा जो आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। रव्यासोबतच आपण यामध्ये साखरही घालून घ्यायची आहे। आता रवा आणि साखर आपण मिक्सरला छान फिरवून घेऊया। ही बघा, अगदी मस्त आपण रवा आणि साखर बारीक करून घेतलेली आहे। आता बारीक केलेला रवा आणि साखर मी एका बाउलमध्ये घालून घेते। यामध्ये अर्धा वाटी दही घालून घ्यायचंय। इथे 2 ते 3 चमचे मी कोको पावडर घेतलेली आहे। कोको पावडरमुळे रव्याचा केक अगदी छान होईल, त्याचा रंग अगदी मस्त दिसतो। चिमूटभर मीठ घालून घ्यायचंय। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। इथे आपण हे सर्व साहित्य अगदी छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत। आणि हे सर्व मिश्रण आपण गुठळी न होऊ देता अगदी छान फेटून घ्यायचंय। हे बघा, अगदी इथे आपण हे मिश्रण अगदी मस्त छान फेटून घेतलेलं आहे। यामध्ये कुठलीही गुठळी वगैरे होऊ द्यायची नाहीये। आता हे मिश्रण आपण साधारण 20 मिनिटं भिजत ठेवणार आहोत। त्या अगोदर यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मिश्रण फेटून झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून साधारण 20 मिनिटं हा रवा असा छान भिजू द्यायचा आहे। तोपर्यंत आपण केकच्या भांड्याला अगदी थोडंसं तेल लावून त्यावरती मैदा घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही भांड्यामध्ये ठेवू शकता। हे बघा, अगदी याप्रमाणे अगदी थोडासा मैदा घालून आपण या भांड्याला लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो भांड्याला चिकटणार नाही। इथे भांड्याला मी अगदी व्यवस्थित मैदा लावून घेतलेला आहे। हे बघा, अगदी मस्त इथे भांड्याला मैदा लावून झालेला आहे।
आता सर्वात अगोदर आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. केक बनवण्या अगोदर आपल्याला कढई अगदी छान तापून घ्यायची आहे. कढईमध्ये थोडं मीठ घालून घेतल्यानंतर मी यामध्ये एक स्टीलची रिंग ठेवून घेणार आहे. इथे स्टीलची रिंग ठेवल्यानंतर आपण या कढईवरती एक ताट ठेवायचं झाकण, म्हणजे आपली कढई अगदी छान गरम होऊन राहील केक बनवण्यासाठी. अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला ही कढई अगदी छान गरम करून घ्यायची. आता इकडे 20 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आपण बाउलवरचं झाकण काढून बघू. हे बघा, अगदी मस्त हरवा असा छान फुललेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा इनो घालायचा आहे. हा रवा केक खायला खूपच मस्त लागतो आणि अगदी बनवायलाही सोपा आहे. आता इथे या रव्याच्या बॅटरमध्ये आपण इनो घालून घेऊ. अगदी थोडंसं आपण यावरती 1 ते 1.5 चमचा दूध घालायचं आहे. हे बघा, दूध घातल्यानंतर आपण अजिबात वेळ न घालवता हे सर्व बॅटर छान फेटून घ्यायचे. आणि एकाच बाजूने आपण हे बॅटर फिरवायचं आहे. यामध्ये इनो अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. याप्रमाणे हे बॅटर आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले हे रवा बॅटर जे आहे ते आपण छान मिक्स करून घेतलं. आता आपण हे केकच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी व्यवस्थित झालेली आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. आपण या भांड्याला थोडंसं टॅप करून घेऊ आणि यावरती काजू, बदाम आणि पिस्ता घालून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी टुटी फ्रुटी घालू शकता. रंगीबेरंगी टुटी फ्रुटी जरी आपण यावरती घातली तरी हा केक खूपच छान दिसतो. पण मी यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता घालणार आहे. आता इकडे आपली कढई सुद्धा गरम झालेली आहे. झाकण काढून घेऊया आणि केकचं भांडं कढईमध्ये आपण ठेवून द्यायचं आहे केक बेक होण्यासाठी. इथे रुमालाने मी झाकण काढून घेतले आणि केकचं भांडं यामध्ये ठेवणार आहे. हा केक आपल्याला साधारण 30 मिनिटं ठेवायचा आहे. 30 मिनिटां अगोदर आपल्याला कढईवरचं झाकण अजिबात काढायचं नाही आहे. अगदी मध्यम आचेवर आपण आता 30 मिनिटांसाठी हा केक अगदी छान बेक करण्यासाठी ठेवलेला आहे. तीस मिनिटांनंतर आपण कढईवरचं झाकण काढून बघू. हा बघा, आपला केक अगदी छान मस्त इथे फुगलेला आहे. आता यामध्ये
मी सुरी घालून चेक करून घेते की आपला केक झालेला आहे की नाही. हे बघा, इथे सुरी घालून बघायची. बॅटर अजिबात चिकटलेले नाही आहे सुरीला, म्हणजे आपला केक जो आहे तो अगदी मस्त छान भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता, रंगही अगदी मस्त गोल्डन असा, आणि वास तर आहा, इतका छान, एकदम मस्त वास येतो या केकचा. आता हा केक आपण काढून घेऊ थंड होण्यासाठी. हा केक थंड झाल्यावरच आपल्याला प्लेटमध्ये काढायचा आहे. गरम गरम केक काढायचा आपण जर प्रयत्न केला तर आपला केक तुटू शकतो. इथे केक थंड झाल्यानंतर आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. हा बघा, अगदी किती सहज आपला केकच्या भांड्यामधून बाहेर आलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी मस्त. वा वा वा, एकदम भारी आपला केक झालेला आहे. केक छान नरम झालेला आहे. तुम्हाला मी केक कट करून दाखवते. हा बघा, अगदी मस्त छान जाळीदार असा आपला हा रवा केक बनवून तयार झालेला आहे. तुम्ही जर कुणाला सांगितलं नाही तर कुणाला कळणारही नाही की हा रवा केक आहे म्हणून. अगदी भारी असा, अगदी मस्त आपला हा रवा केक इथे बनवून तयार झालेला आहे. बघितला फ्रेंड्स, अगदी झटपट आपला हा रवा केक किती मस्त बनवून इथे तयार झालेला आहे. बनवायला अगदी सोपा, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. थँक्यू.